नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला तर अंदाज आला असेल की आजचा व्हिडिओ नक्की कोणत्या टॉपिकवर असणार आहे। तर हो मित्रांनो, तर आज मी डिस्कस करणार आहे की समजा सीएसआयटीचा हट्ट का करावा मुलांनी किंवा का करू नये। बरोबर मित्रांनो, जर तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील, म्हणजे कमी पर्सेंटेज याचा अर्थ तुम्हाला मी एकदा क्लिअर करतो। जर मित्रांनो तुम्हाला 40च्या खाली पर्सेंटेज जर असतील, ओके 40च्या वर ठीक आहे, तुम्ही एक वेळेस एका मॉडरेट किंवा थोडक्यात दुसऱ्या सिटीमध्ये पुणे सिटीमध्ये, तर ते आता एक पॉसिबिलिटी कमी असेल तुम्हाला सीएसआयटी, एआयडीएस, एआयएमएल वगैरे मिळण्याची। पण दुसऱ्या सिटीमध्ये जर तुम्हाला ट्राय केलं तुम्ही, तर तिथं एक चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला सीएसआयटी वगैरे मिळू शकतं, पण पुणे सिटीमध्ये किंवा मुंबई सिटी असेल तर तिथं मिळू शकत नाही। तर मित्रांनो, याच्या अगोदर मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो की काल आमच्या टीमने, म्हणजे काल आपली सीट वॅकन्सी म्हणजे सीईटीची सीट मॅट्रिक्स आली, बरोबर। तर त्या दिवशी समजा आमच्या टीमने, मी स्वतः एक 2 कॉलेज व्हिजिट केले। आता ते 2 कॉलेज कुठे व्हिजिट केले, तर पुण्यापासून एक 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर, म्हणजे एक थोडक्यात रूरल एरियातील ते कॉलेजेस होते, बरोबर। तर पुणे सातारा रोडवर, पुणे सातारा हायवेवर ते कॉलेजेस आहेत, बरोबर। एक कॉलेज त्याचं पुणे सातारा हायवे पासून एक 7-8 किलोमीटर लांब आहे, त्याचबरोबर दुसरं कॉलेज एक 2 किलोमीटर लांब आहे पुणे सातारा हायवे पासून। तर तुम्ही ते कॉलेजचे नाव गेस करा, म्हणजे जर तुम्ही गेस केले असेल तर ठीक आहे, ओके। तर मी तुम्हाला काही नाव सांगणार नाही त्या कॉलेजचं। आता त्या कॉलेज आपण व्हिजिट केले, त्या ठिकाणी आपल्याला परत म्हणजे ग्राउंड रियालिटी कळली, ओके। पण होतं काय, तर ही जी ग्राउंड रियालिटी आहे ती पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, बरोबर। बरेचसे युट्यूबर तुम्हाला कॉलेज विषयी रिव्ह्यू देतील आणि जो काही रिव्ह्यू देतील तो पॉझिटिव्हच असणार आहे, बरोबर। म्हणजे यदा कदाचित त्यांचं आणि कॉलेजचं काही रिलेशन असेल किंवा काही गोष्टी असतील, पण आपण एक हॉनेस्ट रिव्ह्यू तुमच्या पुढे आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे, बरोबर। काल आपण जे कॉलेज तुम्हाला व्हिजिट केले, तर त्या ठिकाणी आपण डायरेक्ट त्यांच्या जे तिथं शिक्षक आहेत त्यांच्याशी संवाद साधला, त्याचबरोबर कॉलेजचे जे कर्मचारी असतील त्यांच्याशी संवाद साधला, आणि मेन म्हणजे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधला, ओके। त्या ठिकाणी आपण संवाद साधला, त्यांना प्रश्न विचारले की बाबा इथं प्लेसमेंट कशा प्रकारे, बरोबर, टीचिंग स्टाफ कसा आहे, त्याच्यानंतर इथं काय काय फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल आहेत। तर त्यांचं प्रत्येक प्रश्नाचं हे नकारात्मक उत्तर आम्हाला मिळलं। म्हणजे समजा आम्ही त्यांना विचारलं असता इथं प्लेसमेंट कशी, तर त्यांनी बोर्डकडे बोर्ड दाखवलं, ओके। आता भरपूर खूप मोठा बोर्ड लावला होता, बरोबर, कॉलेजमध्ये खूप मोठा बोर्ड लावला होता। तोच बोर्ड सेम ते कॉलेज त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करणार, इंस्टाग्रामवर ऍड चालवून कॉलेजची हाईप वाढवणार, या सर्व गोष्टी ते कॉलेज करणार, बरोबर। पण त्या बोर्डची सत्यता जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजलाच व्हिजिट करावं लागेल आणि तिथं जी ग्राउंड रियालिटी ती तुम्हाला चेक करायला लागेल। आम्ही त्या बोर्डची सत्यता जाणून घेण्यासाठी त्याला मुलाला विचारलं की बाबा हा बोर्ड म्हणजे कोणत्या इयरचा आहे, कसं, त्या बोर्डवर कोणतं इयर लिहिलेलं नव्हतं। त्यांनी सांगितलं हा 4 वर्षापासून इथं बोर्ड आहे, म्हणजे। आणि बोर्डची साईज वाढवण्यासाठी त्यांनी असे त्या बोर्डमध्ये मुलं इन्क्लूड केले जे प्लेसच झाले नाहीत, फक्त त्यांना एक XYZ कंपनीचं नाव दिलं, त्यांचं नाव दिलं, फोटो टाकला। म्हणजे फक्त काय, तर ज्या विद्यार्थ्यांना काही माहिती नाही समजा या प्रोसेसमध्ये, ग्राउंड रियालिटी माहिती नाही, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी कसले बोर्ड वगैरे लावले जातात। आणि हे फक्त बाहेरचे कॉलेज नाहीत, पुण्यामधील जे बरेचसे कॉलेज आहेत म्हणजे जिथे ऍडमिशन होत नाहीत ते कॉलेजेस सुद्धा अशा पद्धतीचं समजा काम करतात। आणि जेणेकरून यांनी काय होतं याच्यामुळे, तर जे पालक असतात, विद्यार्थी असतात, ज्यांना समजा या क्षेत्रात थोडंसं कमी नॉलेज आहे, तर ते त्याच्या बळी पडतात, तिथे ऍडमिशन घेतात आणि पुढचे 4 वर्ष ते तो मुलगा किंवा ते पालक फक्त रिग्रेट मध्ये घालवतात, बरोबर। आता त्या ठिकाणी जर त्यांचं प्लेसमेंट रेकॉर्ड पाहिलं, तुम्हाला वेबसाईटवर त्यांचं प्लेसमेंट रेकॉर्ड दिसेल, ठीक आहे, प्लेसमेंट रेकॉर्ड मध्ये ते सांगणार आमचे स्टुडंट या ठिकाणी, पण खरंच आहेत का हे आपल्याला कधी समजणार, तिथं जाऊन व्हिजिट केल्यानंतर। आता ठीक आहे, नो डाऊट एका कॉलेजचा आम्ही कालपैकी 2 कॉलेज व्हिजिट केले, त्यापैकी एका कॉलेजचा कॅम्पस चांगला होता, ठीक आहे। पण जे आम्ही दुसरं कॉलेज व्हिजिट केलं, तर ते कॉलेज व्हिजिट करण्यासाठी आम्हाला 2 खेडेगावातून जावं लागलं, बरोबर। तिथं जाण्यासाठी आम्हाला लागला 1.5 तास, म्हणजे समजा आम्हाला 1.5 तास लागतो, आम्हाला कॉलेजचं नाव लोकेशन माहिती असून तिथं जाण्यापर्यंत 1.5 तास लागतोय। मग तुम्ही विचार करा, समजा तुम्ही तिथं ऍडमिशन घ्यायला आले, बरोबर, तुमचं ऍडमिशन तिथं कन्फर्म झालंय आणि तुम्हाला ते कॉलेज किती वेळात सापडणार आहे, तुमचा मुलगा तिथं राहू शकेल का, तिथं असणाऱ्या फॅसिलिटी, ठीक आहे, एक वेळेस आपण फॅसिलिटी कॉम्प्रोमाइज करू, सर्व गोष्टी कॉम्प्रोमाइज करू, पण तिथं असणार तुमचं सभोवतालचं वातावरण, तिथं असणार होणारी तुमची पर्सनल डेव्हलपमेंट असेल, तर या गोष्टीचा कुठेतरी इम्पॅक्ट पडतो। आणि ठीक आहे, कॉलेज तुमच्यासोबत किती वर्ष असतं, 4 वर्ष, त्याच्यानंतर जे असेल समजा तुम्ही एकदा कॉलेजमधून ट्रेन झाले, बरोबर, तर कॉलेज एक मशीन सारखं असणार, मशीन सारखं वर्क करतं, त्या वातावरणात त्या मशीन मध्ये जे प्रोडक्ट बाहेर निघतं, ओके, त्याच्यातले जे गुणधर्म आहेत तर ते कॉलेज रिफ्लेक्ट करत असतं, बरोबर। म्हणजे त्याचे गुणधर्म त्याच्या कॉलेजनुसार त्याला समजतात। जो आता समजा PICTचा स्टुडंट असेल, COEचा स्टुडंट असेल किंवा VIT वगैरे समजा आपण VJTIचा स्टुडंट कन्सिडर करू, त्याला प्लेसमेंट जरी नाही घेतली तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात त्याचं समजा त्याने इथपर्यंत त्याची विचारांची किंवा अचिव्हमेंट गाठलेली असते की तो काहीतरी करू शकतो। पण तुम्ही विचार करा, समजा मग मला 10 आणि 15 पर्सेंटेज आहेत, 20 आणि 30 पर्सेंटेज आहेत आणि तुमचा हट्टच आहे की बाबा मला CSIT पाहिजे, तर हे पूर्णतः चुकीचं आहे। याच्यावर सोल्युशन काय असणार आहे, समजा तसल्या कॉलेजमध्ये, समजा त्या कॉलेजमध्ये समजा तुम्ही CSIT करताल, ठीक आहे, नो डाऊट तुम्हाला डिग्री मिळेल, तुम्ही पास आउट होताल, तुम्हाला 9 पॉइंटर मिळेल, त्याचा उपयोग काय इन फ्युचर,
बरोबर. मग बेरोजगारी का वाढते? तर बेरोजगारी याच कारणामुळे वाढते की विद्यार्थ्यांकडे तेवढा पाहिजे तेवढा एक्सलन्स नाहीये. बरोबर. कंपन्यांकडे खूप वॅकन्सी आहेत, पण विद्यार्थ्याकडे तेवढं टॅलेंट नाही की ती टॅकवार करू शकते. बरोबर. तर त्याच्यामुळे याच्यावर सोल्युशन असंच असणार आहे की मित्रांनो, समजा तुम्हाला कमी पर्सेंटाइल आले, ठीक आहे, खूपच जर कमी पर्सेंटाइल आले तर नो डाऊट तुम्ही रिपीट करा. बरोबर. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मुलांना रिपीट करू नका. पण ज्यावेळेस समजा मला ग्राउंड रियालिटी चेक मिळाला, जर वाढलेले कट ऑफ मिळाले किंवा मुलांची मानसिकता समजली, तर ठीक आहे, तुम्हाला खूप कमी पर्सेंट आले, 10% आले, 9 आले, आणि बरेचसे कॅन्डिडेट असे आहेत म्हणजे आपल्या काउन्सिलिंग मध्ये पण सुद्धा असे कॅन्डिडेट आहेत की ज्यांना 9 आणि 10% आलेले आहेत. त्यांच्यासाठी मी सांगेल, ठीक आहे, कॅप राऊंड मध्ये तुम्ही ट्राय करा. मनाजोगतं कॉलेज जर भेटलं नाही तर तुम्ही अवश्य रिपीट करा. आणि समजा ज्या विद्यार्थ्यांना समजा 30-40% आले आणि त्यांना अगदी टायर 3 कॉलेजमध्ये, आता पुणे सिटीमध्ये समजा तुमची ओपन जर कॅटेगरी असेल तर CS, IT, AIDS वगैरे लागण्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतील. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल की समजा लोकेशन चेंज करावं लागेल. जर बाहेर जर गेले तुम्ही, ओके, नो डाऊट बाहेरचे बरेचसे कॉलेजेस चांगले आहेत, पण काही असे कॉलेजेस आहेत जे मी तुम्हाला आता ज्यांचं वर्णन करतो एकदम चांगल्या पद्धतीने, तसे पण कॉलेजेस आहेत, तर त्या कॉलेजेसमध्ये CS किंवा IT, AIDS घेऊन तुमचा काही उपयोग होणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, एक चांगलं कॉलेज आहे, बरोबर, एक चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही कोर ब्रांचेस साठी जाऊ शकता. इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, त्यानंतर केमिकल ब्रांचेस आहेत बऱ्याचशा कॉलेजला, ओके, त्यानंतर सिव्हिल ब्रांच आहे. तर मित्रांनो, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात कन्सेप्शन आहे तर या ब्रांचेसचं फ्युचर संपलं. तर मित्रांनो, फ्युचर संपलं असं आपण कन्सिडर करू शकतो का? नाही. बिल्डिंग्स बनणार आहेत, मशीन्स बनणार आहेत, सर्व गोष्टी येणार आहेत. बरोबर. म्हणजे हे काय कधी संपू शकत नाही. इंजिनिअरिंग मधल्या कोणत्याही ब्रांचचं फ्युचर संपू शकत नाही. ठीक आहे. फ्युचर थोडा त्यांचा स्कोप कमी होऊ शकतो किंवा तुम्हाला जॉब रिलेटेड समजा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण जे तुम्हाला जे तुम्हाला समजा वातावरण भेटेल चांगल्या कॉलेजमध्ये, पुणे सिटी असेल किंवा सांगली सिटी असेल, मुंबई सिटी असेल, नाशिक सिटी असेल, यासारख्या सिटीमध्ये तुम्हाला जे एक वातावरण भेटेल, तुमच्या सभोवतालचे जे लोक असतील, बरोबर, तुमच्या सभोवतालचे लोक, तुमचे मित्रमैत्रिणी, या गोष्टींचा तुमच्यावर खरंच तुमच्या एक विचारात्मक क्षमतेवर तुमचा फरक पडणार आहे. बरोबर. आपण ठीक आहे म्हणतो हिरा कुठून पण चमकतो. मी याच्या अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये मी हा शब्द प्रयोग यूज केला, हिरा कुठून चमकतो. पण मित्रांनो, सध्या तीच परिस्थिती राहिलेली नाहीये. जर तुम्ही समजा एखाद्या अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेत असाल, ओके, अशा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेत असाल, तिथं कॅम्प कॉम्प्युटर लॅब आहे, तिथं व्यवस्थित फॅकल्टी आहे, तिथं तुम्हाला गोष्टी सर्व प्रोव्हाइड केल्या जात आहेत, तर तिथं तुम्हाला काय उपयोग नाही, तुम्ही रेस मधून खूप मागे पडून जाल. ओके. कारण कसं होतं, आता 100% विद्यार्थ्याचं कॅम्पस मधून सिलेक्शन होत नाही. तुम्ही COEP कन्सिडर करा, PICT कन्सिडर करा, 100% विद्यार्थी कधी सिलेक्ट होत नाही. त्यानंतर ऑफ कॅम्पस आपल्याला ट्राय करावंच लागतं. ओके. आता नो डाऊट COEP असेल, PICT असेल, VJTI असेल, वालचंद असेल, हे विद्यार्थी चांगलंच परफॉर्म करणार आहेत आणि शेवटी ते जॉब घेऊन जाणार आहेत, ऑफ कॅम्पसचे असू द्या. पण समजा विद्यार्थ्यावर कोणावर वाईट समजा वेळ येणार आहे की जे विद्यार्थी अतिशय खालच्या कॉलेजमध्ये, आणि तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जर तुम्ही सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ब्रांच जरी असले, ओके, कोडिंगचे कोर्स करू शकता, ओके, सीडॅक सारखे कोर्स करू शकता, आणि त्याच्यानंतर तुम्ही समजा CSIT क्षेत्रात जाऊ शकता, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात जाऊ शकता. आता आपल्या पुढे एवढं मोठं ज्वलंत उदाहरण आहे की समजा सुंदर पिचाई सारखा माणूस, त्यांची समजा तुम्हाला सर्वांना ब्रांच माहितच असेल, त्यांनी IIT मधून कोणती पूर्ण केली आणि आज ते कोणत्या पोस्टवर आहेत. म्हणजे तुमची ब्रांच मॅटर करते का नाही, तुमचं टॅलेंट मॅटर करतं समजा तुम्ही, आणि तुमचं कॉलेज पण मॅटर करतं. ओके. ब्रांच पेक्षा माझं तर मत असं राहील की कॉलेज मॅटर करतं. आणि हा माझा पर्स्पेक्टिव्ह कधी चेंज झाला की ज्या वेळेस मी ग्राउंड रियालिटी चेक केली, त्या कॉलेजला व्हिजिट केलं, आपल्याला फक्त वेबसाईट, कट ऑफ वगैरे ह्या गोष्टी किंवा त्यांचं कॉलेजचं अट्रॅक्टिव्ह पॉम्पलेट असेल किंवा त्यांचे बोर्ड्स असतील किंवा अट्रॅक्टिव्ह नाव असेल, NBA ने ऍप्लिकेट केलं, या गोष्टीचा काही फरक पडत नाही. ओके. तुम्हाला नो डाऊट अजून एक तुमच्यासाठी सांगतो की जे तुम्हाला कॉलेज लागलंय, ओके, ते तुमच्या काउन्सिलरनी सजेस्ट करू किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी, भाऊ बहिणींनी, वडिलांनी, पालकांनी कुणीही सजेस्ट करू तुम्हाला. ओके. तुमचं काम असणार आहे, समजा आपल्याकडे 3 दिवस दिलेत ऍडमिशनला, पहिल्या दिवशी तुम्हाला ते कॉलेज व्हिजिट करायचंय. जर तुम्हाला कॉलेज आवडलं तर त्या ठिकाणी जाऊन फ्रीज करायचं, नाही तर बेटरमेंटला जायचंय. कारण विद्यार्थी मित्रांनो, हा निर्णय तुम्ही एकदम उघड्या डोळ्याने घ्या, कारण तुम्हाला तिथं पुढचे 4 वर्ष काढायचे. असं नाही की फक्त मला घरापासून लांब जायला भेटणार, या तुम्ही फक्त याच्यावर बसायला, या अपेक्षेवर बसू नका किंवा तुम्हाला फ्रीडमचा हे करू नका. तुम्हाला फ्रीडम कुठं पण मिळणार आहे, फक्त तुम्ही चेक करा ते कॉलेज कसं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, मुलं कसे आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, हे व्हिडिओमध्ये उचित होणार नाही, मी सांगितलं की ज्या कॉलेजमध्ये काल मी व्हिजिट केलं, त्या कॉलेजमध्ये स्टडी रूम अशी कोणतीच गोष्ट मला पाहायला भेटली. त्या कॉलेजमध्ये पाहायला भेटला मला कॉलेजचा कट्टा, तिथं बसणारे मुलं, ओके, एकमेकाची चेष्टा, टिंगल टवाळी करणारे मुलं पाहायला भेटले. तर या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला समजा, ठीक आहे, तुम्ही 4 वर्ष नो डाऊट चांगली कॉलेज लाईफ एन्जॉय करा समजा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, समजा तुम्ही त्या पद्धतीने करणार असाल तर, पण नंतर 4 वर्षानंतर आपल्याला कुठेतरी आपलं एक उज्ज्वल भविष्य घडवायचंय, त्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यायचे, तर त्या गोष्टी तुम्हाला त्या कॉलेजेस मधून मिळणार नाही. मग माझं सांगायचं तात्पर्य किंवा व्हिडिओचं कन्क्लुजन एवढंच आहे,
जर तुम्हाला ब्रांचचा प्रॉब्लेम नसेल, ओके, म्हणजे तुम्ही सीएसआयटी ला थोडंसं स्किप करू शकताय, कारण नो डाऊट सीएसआयटीचं खूप मेरिट जाते. ओके, तुम्ही पाहिलं असेल, आता मी ज्या कॉलेजमध्ये काल व्हिजिट केलं त्या कॉलेजचं सुद्धा जर आपण सीएसचा जर ओपनचा कट ऑफ पाहिला तर 60 ते 65 आहे. ओके, तर एवढा मोठा कट ऑफ त्याचा जातोय, कारण भरमसाठ विद्यार्थी ऍप्लिकेशन करतात सीएसआयटी साठी. सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, म्हणजे या ब्रांचेस बरेचसे कॉलेजेस बंद सुद्धा करतात विद्यार्थ्याच्या अभावामुळे. ओके, तर मित्रांनो, आता परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. परिस्थिती सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यांची पुन्हा दिवस पण येऊ शकतात. तर तुम्ही निर्भीडपणे, ओके, तुमच्यात पोटेन्शियल आहे, तुम्ही दाखवून द्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. जर तुम्हाला कमी पर्सेंटेज जर असतील तर त्यांच्यासाठी सांगतोय. म्हणजे व्हिडिओ माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्हाला ब्रांचचा जर काही प्रॉब्लेम नसेल आणि तुम्हाला कमी पर्सेंटेज आले असतील तर एका चांगल्या कॉलेजमध्ये, आता मी असं म्हणत नाही की डायरेक्ट तुम्ही सीओईटी तर जा, हे करा ते करा, असं म्हणत नाही. एक चांगलं रिप्युटेड कॉलेज आहे, हॉनेस्ट कॉलेज आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घ्या. त्या ठिकाणच्या वातावरणात तुम्ही नक्की एक चांगलं फ्युचर घडू शकता. पण तुम्ही असं फक्त सीएसआयटीचा हट्ट करायचा आणि मला हेच पाहिजे, मी तेच करणार आणि त्याच्यातच फ्युचर आहे, तर तुम्ही बिलकुल 4 वर्ष तुम्ही तुमचे बरबाद करून घेणार आणि तुम्हाला नंतर जाऊन या गोष्टी आठवतील. ओके, आता मी या गोष्टी का सांगू शकतोय, कारण मी 4 वर्ष काहीतरी इंजिनिअरिंग केली, त्याच्यामुळे तुम्हाला मी या गोष्टी सांगू शकतो. हे मी तुम्हाला एक काउन्सिलर किंवा एक युट्यूबर म्हणून सांगत नाही, तुमचा एक मोठा भाऊ या नात्याने मी तुम्हाला सांगतोय. जर माझा कोणी एखादा लहान भाऊ असतं त्याला मी हेच सांगितलं असतं की बाबा तुला कमी पर्सेंटाईल आहेत, समजा तू सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ब्रांच घे, एक चांगलं कॉलेज मिळव. ओके, ना की फक्त सीएसआयटी करून तू तुझं फ्युचर खराब करून घेऊ नकोस. बाकी काय होणार नाही, तुम्ही ठीक आहे, नो डाऊट तुम्ही तिथं डिग्री मिळवाल, पण नंतर तुमचं कोणत्या यादीत नाव लागेल, बेरोजगाराच्या यादीत. कारण तुम्ही त्यांचं प्लेसमेंट रेकॉर्ड पाहिलेलं नसते, तुम्ही फक्त आणि फक्त लास्टला पुणे पाहिलेलं असते, लास्टला मुंबई पाहिलेलं असते कॉलेजच्या नावामध्ये, आणि ते कॉलेज तुम्ही ऍड केलेलं असते. त्या कॉलेजविषयी तुम्हाला माहिती नसते काही, आणि नंतर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर तुम्हाला इन्स्टंट रिग्रेट होणार. हे माझे शब्द आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला थोडं तरी तुमच्या डोक्यात आलं असेल की बाबा असं असं करावं, नक्की तुम्ही करा. माझा नंबर मी तुम्हाला इथं स्क्रीनवर प्रोव्हाइड करतो. तुम्हाला काही जरी अडचण असेल, ओके सर, काउन्सिलिंगच्या संदर्भात अडचण असेल किंवा कॉलेज चूज करण्याच्या संदर्भात अडचण असेल, ब्रांच चूज करण्याच्या संदर्भात अडचण असेल, तर मला तुम्ही एनी टाइम कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल, आणि मला या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की एका जरी विद्यार्थ्याचं करिअर या व्हिडिओमधून जर चेंज होत असेल, म्हणजे तो समजा रिग्रेट करण्यापासून वाचत जर असेल, तर ठीक आहे, माझा व्हिडिओ सार्थ ठरला. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.